हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात सगळेजण? माहीत असणार तर आता पोरांच्या आज शाळेत होते. आज म्हणजे दिंडीचं आपलं हे करणार होते, पण पाऊस काय मध्ये येतोय जातोय, पण माहीत नाही आता काय करतील काय नाही. पण मग मला पण आज सकाळी लवकर उठायला म्हणजे उशीरच झालेला आहे. म्हणजे 6:30ला उठलेली मी आज डायरेक्ट. काय माहिती म्हणजे काय होतं, अलार्म वाजत राहतो आणि उठूशी तर वाटत नाही, पण उठावं तर लागणारच आहे. मग मी 6:30ला उठले आणि तर मग आरवला पण लगेच उठवलं मी आणि त्याला पण उठून पटकन असं त्याला तयार करायचं होतं आज, कारण की आज वारकरी बनून जायचं होतं शाळेत. त्यांच्या दिंडीचा आज कार्यक्रम होता. तर सगळ्या पोरांना मस्त असं पोरींला साडी वगैरे आणि पोरांना मस्त अशी कुर्ता वगैरे घालून यायला लावलेले. तर मग तेच आज करायचं होतं. तर मी लाडू रात्रीच बनवायला पाहिलं होतं, पण काय झालं, जाऊ दे म्हणलं सकाळी बनवून देईल म्हणून विचार केला आणि सकाळी इतकी गडबड की काय सांगायलाच नको. मी विचार केलेला मस्त डोसे वगैरे बनवू, आरो खाऊन पण जाईल आणि मस्त लाडू बनवूया, पण उशीर उठल्यामुळे बघा सगळे कामं माझे राहिलेले. इतकी गडबड की म्हणजे लाडूला मिक्सरमध्ये म्हणजे आपलं शेंगा ते मला वाटायचं ते सुद्धा तसंच राहिलं. आरोचं पण मला बघायचं होतं, परत त्याचबरोबर त्याला टिफिनला पण द्यायचं. म्हणजे इतकं माझ्या मागं लोड होत होता ना आज सकाळी, म्हणजे खूपच धावपळ झालेली होती. आणि हा व्हिडिओ आजचाच आहे बरं का, आणि आजचंच मी शूट केलेला आहे, कारण की उद्या आहे आपली मोठी एकादशी आहे. त्यामुळे मग ह्यांचं आज शुक्रवार आहे, तर शुक्रवारच्या दिवशीच ह्यांच्या स्कूलमध्ये होतं. तर आरवला मस्त असं मी तयार करून घेतलेलं आहे. बघू शकता, त्याला टिळाच लावायचं राहिला, कारण की इतकी गडबड मला कळालंसुद्धा नाही, म्हणजे नाही का डोक्यातूनच गेलेलं. पण मयंकला आता व्यवस्थित तयार करून पाठवेल. पण मग मी खाली गेले की त्याला एक थोडासा काळा बुक्का लावून दिलेला होता मी. आणि त्यानंतर बघा पटकन असं वाटून घेतलेलं आहे. 2 इलायची टाकली, शेंगा तर भाजून ठेवलेले होते मी, आणि फक्त गूळ टाकून पटकन मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे. आणि आता पटकन असे त्याचे लाडू पण बांधून घेत आहे, बघू शकता. आणि शेंगाचे लाडू, कोणते पण लाडू पोरांना खूप आवडीने खातात माझे, आणि पोरांना हे सगळ्या गोष्टी दिल्या की तेवढंच बरं नाही का. मग त्यानंतर त्याला मी शाळेत जाऊन सोडून आली बरं का. शाळेत सोडून आल्यानंतर मी आंघोळ वगैरे केली, तयारी केली. परत मयंकला आंघोळ वगैरे घालून दिलेली आहे. आता त्याला पण तयार करायचं आहे. तो पूर्वी म्हणलं त्याला नाश्ता करून द्यावा, आणि देवाला दिवाबत्ती केली. आंघोळ केल्यानंतर सगळ्यात पहिलं माझं जे काम असतं ते म्हणजे आपल्या देवाला दिवाबत्ती करायचं. त्यांच्यापासूनच आपला दिवस हा सुरू केला पाहिजे. पण सकाळी कशी असते ना, मला खूप धावपळ असते, त्यामुळे मग मी निवांत करत असते. इथं बघा मयंकचं काय चाललंय. इथं बघ मयंक. तर टिफिनला काय द्यायचं म्हणून रोजच प्रश्न असतो. त्यामुळे मग मी रात्रीच काय केलेलं, तांदूळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ टाकून ना मस्त भिजवून ठेवलेलं. दोन्ही डाळ मिक्स केलेले मी, आणि थोडंसं भिजवलं होतं, जास्त काही भिजवलं नाही, कारण की कसं आहे ते पीठ बनवून ठेवून पण उपयोगाचं नाही. तरी पण जास्तच होऊन गेलेलं, जास्त काय कोण आता जास्त खात नाही त्यामुळे. तर आता आरवला तर मी बनवून देऊ शकले नाही, त्याला आता आल्यावर बनवून देणार आहेत. आता मी चटणी, परत इडलीचं बॅटर वगैरे आता मी करून घेणार आहे, बघू शकता तुम्ही. तर मस्त असं बारीकसं वाटून घेतलेलं आहे. तर स्टीलच्या टोपामध्ये जे टाकलं आहे ना मी, ते मी ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये, कारण की तेवढं काय लागणार नाही आहे. आणि बाकी जे वाटून घेत आहे ना, ते आता यूज करून घेणार आहे. त्यामुळे असं 2 टोपामध्ये मी काढून ठेवलेलं होतं, म्हणजे जेणेकरून परत नको दुसरं नाही का होण्यासाठी. त्यामुळं वेगवेगळं करून ठेवलेलं आहे. आणि इन्स्टंटमध्ये डोसा तुम्हाला दाखवते मी, किती जाळीदार मस्त होतात, खूप छान होतात. माझा पहिला डोसा आहे जो म्हणजे एवढा खास झाला नाही, पण ठीकच झाला. आपण दुसरे तिसरे आहेत ना, इतके छान झालेत ना, म्हणजे खूपच मस्त. म्हणजे इन्स्टंटमध्ये तुम्ही करू शकता, म्हणजे जास्त वाटून ठेवून फर्मेंट व्हायची पण गरज नाही लागणार. इतके छान मस्त नरम होतात बरं का, काहीच नाही टाकता पण मस्त झालेले एकदम. आणि हे तांदूळ मला माझ्या दीदीने पाठवलेले तिच्या गावावरनं कारण की माझ्याकडे तर राशन भेटत नाही, पण तिच्याकडे भेटतो म्हणून तिने मला पाठवलेलं, आणि त्याच तांदळाने मी आज बनवले होते बघा. तर आता इथं बघू शकता, ते आता पहिला ना चटणीला मी फोडणी देत आहे, म्हणजे आपला तडका देऊन टाकते. चटणी बनवलेली आहे आपल्या खोबऱ्याच्या ह्याच्यानीच. आपला जो ओला खोबरा असतो ना, तुम्ही फोडून ठेवलेला आहे फ्रीजमध्ये, कारण की पटकन असं चटणी वगैरे बनवण्यासाठी. तर पॅनमध्ये बनवणार आहे डोसा, आणि एका साईडला बनवणार आहे आता चटणी. तर डोशाच्या पिठामध्ये ना थोडंसं सोडा टाकलेला आहे खायचा, आणि आता थोडं मीठ टाकणार आहे बघा. आणि चटणीसाठी ना लाल मिरची टाकलेली आहे फोडणीमध्ये, लाल मिरची, मोहरी, जिरं,
आणि त्याचबरोबर आपला कढीपत्ता फ्रेश आहे एकदम कढीपत्ता तो टाकलेला आहे. आणि त्यानंतर आता आपली जी चटणी आहे ती त्यात मी मिक्स करणार. गॅस चालूच आहे माझा स्लोमध्ये आणि ते तसंच ठेवलेलं आहे बरं का. 2 मिनटं फक्त असं गॅस चालू करून आम्ही फिरवून घेणार आहे, जेणेकरून काय होतं माहिती आहे का, असं जास्त हे होत नाही, पातळ होत नाही, एकदम अशी थोडीशी घट्टसर होऊन येते आणि मस्त होते एकदम चटणी. तर चटणीमध्ये मी कसं आहे ना, मीठ आपलं साखर दोन्ही मिक्स करत असते आणि छान होते बरं का, एकदम मस्त होते. तुम्ही ना इडलीसोबत पण खाऊ शकता, इडलीसोबत पण छान लागते आणि मस्त झालती एकदम. तर आता आरवला मयंकला ना आता मी इथं उत्तप्पा करून घेणार आहे, थोडा जाडसरच. तर आता चवीनुसार त्यात मीठ पण टाकत आहे आणि व्यवस्थित असं मी आता मिक्स करून घेणार आहे. तसं तर मी ना सोडा आणि मीठ टाकलं ना त्याच्यावर थोडंसं पाणी टाकते, पण आता ते पहिलंच खूप थोडं पातळ झालेलं होतं बॅटर, त्यामुळे मग मी टाकलं नाही, त्यातच मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता थोडं पॅनला ना हेट लावलेलं आहे, तूप लावलेलं आहे मी आणि ते आपलं बॅटर आता टाकून द्यायचं आहे आपल्याला. तर मला थोडं काहीतरी डाऊट वाटत होता पिठामध्ये आहे का, पण तसं काय नव्हतं, ते थोडंसं काळं पडलेलं होतं. तर ते आता मी काढून घेत आहे आणि आता टाकणार आहे आपलं उत्तप्पा बनवण्यासाठी. तर बघू शकता तुम्ही मस्त असे झालेले, खायलासुद्धा एकदम चवीला झालेले बरं का. तर हे बघा, मी बाहेरचं एकदा पीठ आणलेलं बरं का, ते पीठ इतकं म्हणजे त्यात इतका सोडा असतो ना, म्हणजे खाल्ल्यावानी पण वाटत नाही, इतका सोडा असतो. त्यामुळे ना बाहेरचं बंदच करायचं नाही का, बाहेरचं आणायचंच नाही पीठ वगैरे. आमच्या इथे तर भरपूर भेटतं पीठ वगैरे, पण मी आणतच नाही. तर इथं आता मी शेंगाचे लाडूचं सकाळी बॅटर करून ठेवलं होते, आता लाडू बांधून पण घेणार आहे एका साईडला आणि एका साईडला मयंकला डोसा वगैरे पण करून देणार आहे. दोन्ही साईडला दोन्ही कामं चालू असतात बघा माझे. तर आता बघू शकता मस्त अशा आता मी लाडू वळवून घेणार आहे आणि खरंच खूप छान आहेत बघ का. आणि पोरांचे पोटसुद्धा भरतात, पोरं आवडीने सुद्धा खातात, त्यामुळे तुम्हीही बनवत जा पोरांसाठी, आपल्या छोट्या मोठ्या भुकेसाठी. आणि मयंकनी म्हणजे सकाळीच त्याने 2-3 खाल्ले, परत त्याला मला म्हणला टिफिनला पण दे आणि आरोला पण मी तेच दिलेलं. आता आल्यानंतर ना आरोला मस्त असे डोसे बनवून देणार आहे आणि चटणी मी भरपूर केलेली होती आणि त्यावर मस्त असं तर तूप लावलेलं आहे. आणि बाकीचे तुम्हाला दुसरे पण दाखवते मी डोसे कसे झाले कसे नाही. तर हे थोडा स्पंजी केलेला मी, पहिलाच होतं त्यामुळे. आणि तुम्हाला माहिती पहिली चपाती असू दे किंवा पहिला डोसा असू दे, थोडाफार तर मिस्टेक होतच असते त्यामध्ये, पण नंतर जे आपण बनवतो ना ते 1 नंबर बनतं. आणि हे पण बघा, आता हे तसं पण चांगलाच झालेला आहे बरं का, मस्तच झालेला एकदम. मयंकला पण आवडलेला, छानपैकी स्पंजी झालेला. आणि बघा आता एका साईडला माझं ना लाडू पण बांधायचं कामं चालू आहेत भरपूर. म्हणजे सकाळी इतकी धावपळ असते ना, खूप म्हणजे खूपच. जेव्हा त्यांना एकदा मी शाळेत सोडली त्यानंतर मग मी निवांत होत असते, तोपर्यंत ना मला कामच असतात त्यांच्या मागं. तर आता झालेलं आहे, त्याला काढून दिलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही, त्याला दिलेलं आहे आता खायला. आणि हे तर मी लाडू पण बनवून घेतलेले आहेत सगळे. तर झालेले आहेत आपले 2-3 दिवसासाठी, कारण की पोरं ना एका दिवसाला 3-3 4-4 खातात, त्यांना इतके आवडतात. पण ते कसं आहे पोट पण खराब होतं, पण पोरांना कोण सांगायचं नाही का, पोरं ऐकतात का. मग त्यानंतर ना मयंकसाठी पुन्हा एक छोटासा बनवून घेतलेला आहे टिफिनसाठी. मला बोलला टिफिनसाठी ना मला डोसा, परत आपलं हे दे लाडू आणि चटणी दे थोडीशीच. तर मग मी त्याला तेच दिलेलं आहे, त्याला जे आवडतं तेच देत असते बाबा, कारण की ना त्यांच्या बिना आवडीचं काय टाकलं तर ते पण खात नाहीत कधी पण. त्यामुळे थोडंसं चटणी वगैरे लाडू असं सगळं त्याला मिक्स करून दिलेलं आहे टिफिनला मी. आणि आज शाळेत तसं पण ना त्याला फक्त टिफिनच घेऊन बोलवलेलं होतं, बाकी डब्बा वगैरेची काही गरज नव्हती म्हणून. मग बघू शकता किचनवर पण थोडं आवरून घेतलेलं आहे. डोसा कसा झालाय आज? तू काय आपले हे वारकरी बनून जाणार आहे का आज स्कूलमध्ये? काय काय खायला तू सांग बरं मला, काय काय खातो तू? पप्पा तू काय काय खायला सांग मला, तू काय काय खातो? डोसा, लड्डू, चटणी. ठीक आहे, खा लवकर खा, उशीर झालाय. अजून तुला टिळा लावायचा आहे तर टिळा. त्यानंतर मयंकला मस्त असं आता मी तयार करून घेणार आहे. आणि मयंक कसा दिसतोय मला नक्की सांगा. त्याला व्हाईट कलरचे होते पण त्याला ते छोटे होत होते, म्हणून मी त्याला आज केशरी घातलेला. आणि हा जो आहे ना तो माझ्या आरवचाच होता लहानपणीचा, त्याने पण खूप घातलेला. त्यानंतर आता मयंक घालत आहे. हेच फायदा असतो बघा, दुसरं लेकरू झालं ना त्याला जास्त काही हे करायची गरज नसते, कारण की मोठ्या भावाचं भरपूर असं सामान असतं नाही का.
तर आता त्याला मस्त असं मी ना अष्टगंध आपलं लावून घेत आहे आणि त्यानंतर ना वरी आपल्याला काळा कलरचा मी टिक्का लावून घेणार आहे. तर त्याची बघितली का किती हालचाल त्याला आणि बघायचं पडलेलं कसं दिसते कसं नाही, कसं दिसते कसं नाही, म्हणून तो आरशासमोर बसलेला आणि त्याला खूप शौक आहे बरं का स्वतःचा मेकअप वगैरे करून घ्यायचा. काय माहिती मुलगी झाली असती की खूप भारी झालं असतं, पण मग काय सर्व देवाच्या हातात नाही का. आणि आता इथं बघू शकता कसला क्यूट दिसतोय माझा मयंक, खूप छान दिसत होता. खाली तर सगळे त्याला लाड करत होते आणि इथं बघू शकता झालेलं आहे मस्त तयार. आणि त्याला शाळेत घेऊन आलेली मी स्कूटीवर आणि इथं बघू शकता. आणि पावसाचं काय चाललंय काय समजत नाही, अचानक येतोय परत चाललाय. आणि इथं बघा सगळे मोठे विद्यार्थी पण मस्त असे नाही का आपले बनून आलेले साडी वगैरे घालून. आणि बघा त्यांच्या स्कूलमध्ये किती क्राऊड होता, मस्त असं सगळे पोरं लहान पोरं छान असं नटून थटून आलेले, वारकरी बारके आलेले तयार होऊन. खूपच छान वाटत होतं बरं का. मी खूप रील पण बनवले तिथं, तुम्हाला पाठवायला शेअर करेल. मयंकला पण सोडून आल्यानंतर ना मस्त असा आता डोसा बनवलेला आहे, बघू शकता तुम्ही एकदम मस्त असा. आणि आता डोसा खाणार आहे मी. तर आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.